सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर पहिल्यांदाच हे माध्यम पाहताय, ताबडतोब या माध्यमाला सबस्क्राइब करा. महाराष्ट्रभर शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला तुम्ही सर्वांनी मिळून मोठं करा, ही नम्र विनंती करतो. आज सकाळपासून आपण पाहताय, शिवसेनेचे 6 खासदार शिंदे गटामध्ये आपला गट विलीन करणार आहेत. 6 खासदारांचा एक वेगळा गट स्थापन होतोय आणि तो विलीन होतोय. या सगळ्यामध्ये नागेश पाटील आष्टीकर असतील, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दिना पाटील असतील, ओमराजे निंबाळकर असतील, भाऊसाहेब वागचौरे असतील, या 5-6 जणांची नावं आपण सकाळपासून ऐकतोय. आणि त्यातलं एक विशेष नाव शिवसैनिकांच्या सर्वात जास्त हिट लिस्टवर आहे. 6 पैकी एक नाव, ते म्हणजे ओमराजे निंबाळकर. का? कारण शिवसैनिकांचा सगळ्यात जास्त विश्वास या 6 पैकी, जर तुम्ही तुलना कराल तर या 6 पैकी या नावाला सगळ्यात जास्त विश्वास होता. शिवसैनिकांना अजूनही हे पटत नाहीये की ओम दादा निंबाळकर शिवसेना सोडून शिंदे टोळीमध्ये सहभागी होणार आहेत. अजूनही हे 6च्या 6 खासदार स्वतःहून समोर येतील, स्वतःहून प्रेस मीडिया घेतील, स्वतःहून आपलं मत व्यक्त करतील आणि आपण शिवसेनेसोबत आहोत, आपण ठाकरेंसोबत आहोत हे सांगतील, अशी ही शिवसैनिकांच्या मनामध्ये आजही अजूनही ती अपेक्षा आहे. पण या सगळ्यामध्ये ओमराजे निंबाळकर हे आपलं एक वेगळं वजन ठेवून आहेत. सर्व शिवसैनिकांच्या मनामध्ये एक वेगळं वजन ठेवून आहेत आणि त्यामुळे शिवसैनिकांचा सगळ्यात जास्त राग जर कुणाला सहन करावा लागला असेल तर ते ओमराजे निंबाळकर. याचं कारण 3-3.5 लाखांच्या मताधिक्याने निवडून येताना शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी केलं. रक्ताचं पाणी केलं. आपली ती निर्मळ, आपलं निर्मळ चरित्र असं म्हणता येईल, आपली ती वाणी, आपला तो गावरान ठसका, गावरान बाज, मनामध्ये समाजाविषयी काही करण्याची ती वृत्ती आपण सर्वांनी पाहिलं असाल. ज्यावेळेस धाराशिवला मागच्या वर्षी पूर आला होता, त्यावेळेस ओमराजे निंबाळकरांचं ते पाण्यात उतरून केलेलं कार्य उभ्या महाराष्ट्राने त्यांना आयडॉल बनवलं. पण ज्यावेळेस या अशा प्रकारे शिवसेनेशी प्रार्थना करण्याची ती परिस्थिती दिसून आली, उभ्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जर कोणी ट्रोल झाला असेल आजच्या घडीला तर ते ओमराजे निंबाळकर आहेत. ज्यावेळेस त्यांच्या अकाउंटला जवळपास लाखभर कमेंट पडलेले आहेत. 1 लाख कमेंट. तुम्ही समजता याचा अर्थ काय आहे? 60 ते 70 हजार लोकांनी यांना अनफॉलो केलं काही तासांमध्ये. म्हणजे ह्यांच्या संपूर्ण फेसबुकला आता फक्त 6 लाख फॉलोअर शिल्लक राहिलेले आहेत. विचार करा तुम्ही या गोष्टी. एवढे अनफॉलो, तेही काही तासांमध्ये. भविष्य काय आहे तुमचं? बरं, ज्यांच्याशी आयुष्यभर भांडलात, ज्यांच्याशी आयुष्यभर संघर्ष केलात, आपल्या वडिलांनी ज्यांच्याशी आयुष्यभर संघर्ष केला, आपल्या वडिलांनी वेळ प्रसंगी हौतात्म्य पत्करलं मी म्हणेन, त्यांच्यावर फायरिंग झाली होती. त्यांच्यावर काय गोष्टी घडल्यात तो काळ तुम्ही सर्वांनी पाहिलायत. नवी मुंबईमध्ये काय घडलं होतं, त्यांच्या ड्रायव्हरला असेल, ओमराजे निंबाळकरांना असेल, याच्यामध्ये मी म्हणेन हौतात्म्य आलं होतं. आपल्या वडिलांनी कधीही गोष्टींशी तडजोड केली नाही. मग आज ज्यावेळेस आपण तडजोड करताय, खरंच आपल्या वडिलांना ही गोष्ट किती पटेल. भविष्यात पिढ्यांना आदर्श घालून द्यायचा असतो. आपण काय आदर्श घालून देताय? आपण आज एक पोस्ट केलीत आणि त्या पोस्टमध्ये आपण फसलात. राष्ट्रमाता, राजमाता मासाहेब जिजाऊ साहेबांची आज पुण्यतिथी. त्यांना अभिवादन करत असताना आपण एक पोस्ट केलीत आणि त्या पोस्टच्या खाली आलेल्या कमेंटमध्ये सबंध महाराष्ट्राने असेल, धाराशिवकरांनी असतील, आपला उद्धार केलेला आहे. आपल्यासाठी मी काही पोस्ट त्यातल्या वाचून दाखवतो. अगदी अजूनही लोकांनी भाषेची पातळी सोडली नाही, कारण आपल्याविषयी एक आदर होता. आजही आपण समाजासमोर याल आणि सांगाल की नाही, हे सगळं आहे ते ऐकीव आहे. मी काही वेगळ्या कामांमध्ये, आमच्या कानांना ही इच्छा आहे ऐकायची की ओमराजे निंबाळकरांनी आजही आपला निर्णय बदलावा. जर काही निर्णय झाला असेल तर तो निर्णय बदलावा. जसं सुषमाताई म्हणाल्या, रात्रीच्या अंधारात तो सामंत जो खेकड्यांनी धरणं फोडतो, तो सामंताच्या सोबत रात्रीच्या अंधारात काय खलबत झाली आम्हाला माहित नाही, आम्ही ते पाहिलं नाही, आमच्याकडे त्याचे पुरावे नाहीत. पण आजही आमच्या मनात एकच गोष्ट आहे, ओमराजे निंबाळकरांनी या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत हे सांगावं बाहेर येऊन. लोकांची नावं घेऊन मी कमेंट सांगू शकतो. अगदी उमेश विर्ले म्हणतायत, आज तुमच्याकडे बंगला, मोटर, कार आहे, पण विसरू नका हे माझ्या साहेबांचे उपकार आहेत. नव्हता तुला मान, पण आज मान वर करून चालण्याचा अधिकार आहे. विसरू नको हे माझ्या साहेबांचे उपकार आहेत. कैलास भगव्याला
कैलास भगव्याला जय महाराष्ट्र, तर हे तुझ्या स्वार्थीपणाचे लक्षण आहे. किती मोठा झालास तरी विसरू नको, हे पण माझ्या साहेबांचे उपकार आहेत. जय बाळासाहेब जय महाराष्ट्र, गद्दारांवर कविता, आज तुझ्याकडे बंगला मोटर कार आहे, पण विसरू नको हे माझ्या साहेबांचे उपकार आहेत. कैलास भगव्याला जय महाराष्ट्र, तर हे तुझ्या स्वार्थीपणाचे लक्षण आहे. लोकांच्या कमेंट्स तुम्ही काहीतरी पहा, आपल्या पोस्टवर जाऊन पहा. आपल्या पोस्टवर लोक उद्धार करतायत आणि लोकांच्या प्रतिक्रिया तुम्हाला पाहिजेत, त्यांच्या मतदारसंघातल्या प्रतिक्रिया पाहिजेत. लोक महाराष्ट्रभरात प्रचंड चीड आहे. एकदा पहा या प्रतिक्रिया पहा. ओमराजेंनी जर निर्णय शिंदेकडे जाण्याचा घेतला, तुम्ही सोबत असणार त्यांच्या? ओमराजेनं जर शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला तर मी माझी उपचार प्रमुख म्हणून भूमिका कालच स्पष्ट केलेली आहे की जर त्यांनी असा निर्णय घेतला तर मी धाराशिव शहरात दिसेल तिथे तोंडाला शेण फाकणारा मी एकमेव राहीन, म्हणून मी कालच माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे. लोकांच्या प्रतिक्रिया जर या थरापर्यंत जात असतील तर आपण ह्याचा योग्य तो विचार कराल, सारासार विचार कराल, आगापिछा पाहाल, आपलं भविष्य पाहाल, आपल्यावर झालेले संस्कार पाहाल, महाराष्ट्र धर्म पाहाल आणि त्यानंतर आपण हा विचार कराल की माफक अपेक्षा. ते कोण? ते भाऊसाहेब वागचौरे. त्या भाऊसाहेब वागचौऱ्यांना या वयामध्ये हे सगळं सुचावं? अजूनही राजकारणात तुमच्या काही अपेक्षा, तुम्हाला खासदार केला, दिल्लीला पाठवला, वेळ प्रसंगी पक्षातल्याच बबनराव घोलपांसारख्या लोकांची नाराजगी पत्करली. शिवसैनिकांना उद्धव साहेबांना सांगावं लागलं होतं. शिवसैनिक म्हणत होते यांना उमेदवारी देऊ नका. त्यावेळेस उद्धव साहेब म्हणाले, त्यांनी शपथ घेतली आणि तो पुन्हा असं वागणार नाही असं सांगितलंय. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या चांगुलपणाचा हा फायदा घेणारा हा भाऊसाहेब वागचौरे आज शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना हे असे दिवस दाखवतो. या असल्या माणसांमुळे कदाचित चांगल्या माणसांचं भविष्यामध्ये नुकसान होईल. भाऊसाहेब वागचौरेंना आज धड स्वतःच्या या वयामध्ये चालता येत नसताना सुद्धा त्यांना खासदारकी देऊन दिल्लीला पाठवणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख आज या भाऊसाहेब वागचौरेचे हे दिवस त्यांच्याही मतदारसंघात लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत तुम्हाला पाहिजेत, जरा ऐका. तर शिवसेना फक्त उद्धव साहेबांच्या आदेशाची वाट पाहते. ज्या दिवशी या माणसाचा बंद तुटेल त्या दिवशी या महाराष्ट्रामध्ये या खासदार, या गद्दार वागचौरे असेल किंवा गद्दार खासदार यांच्यावर काय होईल हे आज आम्ही तरी सांगू शकतो. कारण शिवसैनिक प्रचंड संतापलेले आहेत, तापलेले आहेत. त्यांना शांत करणं आता शक्य नाही. आणि वागचौऱ्यांनी 2 वेळेस नाही 4 वेळेस काल उद्धव साहेबांच्यावर फोनवर 4 वेळेस साईबाबाची शपथ घेतली. आणि आजपर्यंतचा इतिहास आहे की साईबाबाची ज्याने खोटी शपथी घेतल्या ते पूर्ण माणसातून संपलेले, जीवनातून संपलेले. भाऊसाहेब वागचौरे हे सुद्धा संपणार म्हणजे संपणारच. सचिनजी, आज शिवसेनेनं खासदार वागचौऱ्यांना दुसऱ्यांदा संधी दिलेली आहे, परंतु आज त्यांनी परत तुमच्या भाषेमध्ये गद्दारी केलेली आहे. काय वाटतं? आपण त्यांच्यासाठी फार काम केलेलं आहे, कार्य केलेलं आहे. शिवसैनिकांनी उद्धव साहेबांना हा ज्या टायमाला मातोश्रीचे पाय चाटत होता त्या टायमाला सामान्य शिवसैनिक हा प्रत्येक शिवसैनिक उद्धव साहेबांना सांगत होता का साहेब याला उमेदवारी देऊ नका, हा गद्दार आहे, हा भामटा आहे, हा लबाड आहे, हा साईबाबा संस्थांमध्ये विश्वस्त असताना त्या टायमात सुद्धा यांनी तुपात घोटाळा केला, आधी सुद्धा गद्दारी केली, याला तिकीट देऊ नये. परंतु साहेबांनी सांगितलं का तो माफी मागतो, साईबाबांची परत शपथ घेतो. आता काल तिने 3 मिनिटात 4 वेळेस साईबाबांची शपथ घेतली. याच्या आधी पण शपथ घेतली होती तरी त्याला साहेबांनी शेंदूर लावलं. शिवसैनिकांनी जीवाचं रान केलं, त्याला पुन्हा एकदा निवडून आणलं आणि त्यांनी जी गद्दारी करायची होती ती गद्दारी पुन्हा केली. परंतु हा शिवसैनिक आहे. हा ज्या टायमाला भाऊसाहेब वागचौरेला काल डोक्यावर घेणारा सुद्धा शिवसैनिक होता आणि आता हा डोक्याच्या पायाखाली तोडवणारा सुद्धा हाच शिवसैनिक राहील. आणि त्याला त्याची काय आहे, शिवसेना काय राहती हे त्याला परत एकदा दाखवून देऊ. त्याला मतदारसंघात फिरून जाणार नाही. त्यांनी मतदारसंघामध्ये यायच्या आधी विचार करावा. 4 वेळेस त्याच्या तोंडाला काळं फासलं जाईल, त्याची गाडी फोडण्यात येईल आणि त्यांनी फिरून दाखवा शिर्डीमध्ये मतदारसंघामध्ये. शिवसैनिकांनी परत एकदा विश्वास टाकला होता, त्याला निवडून आणलं होतं. त्याची अवस्था काय होती सगळ्या, तो ज्यावेळेस आहे ना अपक्ष उभा राहिला होता, काँग्रेसकडून उभा राहिला होता, 5-10 हजार मताच्या वरती तो गेला नव्हता. त्याला शिवसैनिकांनी एवढा जीव लावून एवढं त्याला सांभाळलं, त्याला निवडून आणलं. त्यांनी परत गद्दारी केली. अशा गद्दाराला आम्ही शिर्डीमध्ये फिरून देणार नाही. त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. संजय, आता आपण बालपणापासून शिवसैनिक आहात. खासदार वागचौरेंचं त्यावेळेस प्रचार केला, आताही प्रचार केला, आताही पुन्हा त्यांनी पलटी मारलेली आहे. काय भाऊसाहेब वागचौऱ्यासाठी कोणचे पण तू आणतो दंडनीय तू आणतो कारवाई केली तर ती कमीच आहे. पण तू आणतो बाबा तर करणारच आहे, पण शिवसैनिक त्यांना सोडणार नाही.
आणि शिवसैनिक काय करते, हे भाऊसाहेब वागचौरेला मागच्या इलेक्शनला तो आणतो, एवढं प्रोटेक्शन असताना हे करता असताना पण त्यांना भेटलं होतं, तरी पण त्यांना ज्या पद्धतीनं टोला द्यायचं शिवसैनिकांनी दिलाच. आता इथून पुढे पण शिवसैनिक काय करतात ते भाऊसाहेब वागचौरेला कळण. काय साईबाबाच्या जीवा उड्या मारल्या, साईबाबाची इथं तो आणतो, आपल्या शिव म्हणून इथं काम केलं, इथं 7 वर्ष काम केलं. ज्या माणसाला 5 वर्ष पुढे इथं येणे बाबांनी त्यांना एवढं सांभाळलं. आमच्या का आला, आम्ही त्याला तो आणतो, खासदार केलं, मोठं केलं, प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला सांभाळत गेलो. आजपर्यंत त्याचे काय काळे धंदे काय नाही हे सगळे आम्हाला चांगलं माहिती आहे, आम्हाला ते बोलायच नाही. पण त्यांनी एवढं तरी तो आणतो शरम बाळासाहेब ठाकरेंनी स्वतः त्यांना तो आणतो घेतलं शिवसेनेत. त्याच्यानंतर गद्दारी केली, त्याच्यानंतर उद्धव साहेबांनी मनाचा मोठापणा दाखवून तो आणतो, त्याला परत तो आणतो, तिकीट दिलं आणि हे केलं. आणि एवढं करून तो माणूस इतका गद्दार निघतो. आणि आता वयाचा विचार करून तरी गद्दारी केली पाहिजे होती त्यांनी. पण तो साईबाबा तर पहिले किडे पाडून मारतोच, पण तो आणतो शिवसैनिकांना तळतळ, पण त्याला भवन आज शिवसैनिक जिथं भेटेन तिथं टोला दिल्याशिवाय राहणार नाही. एकंदरीत आपण ह्या अशा माणसांना ज्या वेळेस मी आत्ताच एबीपी न्यूज या हिंदी वाहिनीवर ज्या वेळेस मी डिबेटला बसलो, आता भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांना जास्त वेळ दिला जातो, पण मला जो काही वेळ दिला त्यात त्यांनी प्रश्न विचारला की राऊत साहेबांनी ज्या प्रकारे भर मीडियावर त्यांना शिव्या घातल्या योग्य आहेत का? मी म्हटलं होय योग्य आहे. ते म्हणतात तुम्ही जसे तुमचे नेते आहेत तसेच तुम्ही सुद्धा आहात बहुतेक. मी म्हटलं होय आम्ही असेच आहोत. आम्ही रक्ताचं पाणी केलं, आम्ही आमचं रक्त आटवलं ह्यांना निवडून आणण्यामध्ये, आम्ही यांच्यासाठी सभा घेतल्या, आम्ही यांच्यासाठी जनतेला आव्हान केलं, शिवसैनिकांना आव्हान केलं, रात्रंदिवस शिवसैनिक खपला, निस्वार्थपणे खपला. तो शिवसैनिक ह्यांना निवडून आणतो, 9 खासदार 10 खासदार शिवसेनेच्या मशालीवर निवडून आणतो. यात कुठला भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचा चेहरा नसतो, यात कुठला भारतीय जनता पक्षाचा अलायन्स नसतं, यातनं एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाचे कोणी लोक असतात. हे सर्वस्वी शिवसेनेचं यश असतं. या यशात सुद्धा यांनी आज शिवसेनेचे 6 खासदार फोडावे म्हणजे स्वतःला लेकरं जन्माला घालायची ऐपत नाही, दुसऱ्याची लेकरं कायम चोरत राहायची. हा प्रकार स्वतःच्या भारतीय जनता पक्षाला वाचवण्यासाठी शिवसेनेमध्ये हे केंद्रातल्या सत्तांच्या मदतीने घडून आणण्यात आणलेलं हे बंड आहे. कितवर तुम्ही पैशाचा माज करणार? कधीपर्यंत लोकांच्या नजरेत उतरत चाललेला आहात तुम्ही? उतरत चाललेलं नाही म्हणण्यापेक्षा तुम्ही उतरलेले आहात. लोक तुम्हाला स्वीकारत नाहीत. पश्चिम बंगालमध्ये काय झालं उभ्या देशाने पाहिलं, कशा प्रकारे त्या मशीन जळालेत उभ्या देशाने पाहिलं. 4-4 हजार मशीनचा डेटा असाच संपवला जात नाही. मग त्यानंतर जर एवढ्या संतापातनं ज्यावेळेस आम्ही त्यांच्यासाठी जीवाचं रान करतो आणि यांनी असं सोडून जावं, मग एखाद्या नेत्याच्या तोंडी अशा शिव्या येणारच. यांची कार्य काय, यांची पूजा करण्यासारखी नाहीयेत. काय म्हणले राऊत साहेब तुम्ही ऐका. पण या पक्षाने आम्हाला आतापर्यंत जे दिलेलं आहे ना ते आम्हाला विसरता येणार नाही. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला मुलासारखं वाढवलं सगळ्यांना. उद्धव ठाकरेंनी आमच्यावरती सातत्यानं भावासारखं प्रेम केलं. हे साले भोसडीचे लोक कोण जात आहेत हे नाही, डोंट कट, हे कटमत करणार. हे सगळं पाहत असताना का कुणास ठाऊक सन्माननीय राज साहेबांचा तो डायलॉग पदोपदी आठवतो. महाराष्ट्रात राजकारणाचा कॅरम असा काही फुटलाय की कोणती सोंगटी नेमकी कोणत्या भोकात घुसली आहे काही कळायला मार्गच नाहीये. अतिशय योग्य म्हणाले, कुठली सोंगटी कधी कुठल्या भोकात जाते काहीच कळत नाहीये. कोण कुठे चाललंय, कोण काय चाललंय, म्हणजे मी मागे एकदा मी म्हटलं होतं ना, इतका चुकीचा कॅरम फुटलाय ना की कोणाच्या सोंगट्या कोणाच्या भोकात आहेत तेच कळत नाही. प्रत्येकाला विचारलं लागतं आज कुठे. ओमराजे निंबाळकर असतील, नागेश पाटील आष्टीकर असतील, संजय देशमुख, संजय जाधव, भाऊसाहेब वागचौरे, परभणीचे संजय बंडू जाधव, ही सगळी माणसं असतील. यांनी एक लक्षात ठेवावं, भाऊसाहेब शिर्डीतल्या साईबाबांची शपथ घेतली म्हणे भाऊसाहेबांनी. बंडू जाधव तो वारकरी समाजातनं आहेत. आपल्या समाजामध्ये एक गोष्ट कायम शिकवली जाते, ज्याने आपल्याला मोठा केला, ज्याने आपल्याला इथवर आणलं, ज्याने आपल्याला बोट धरून चालायला शिकवलं, त्याच्या बाबतीत कधीही प्रतारणा करू नये आणि त्याला डोळे दाखवू नये, त्याला छाती फुगवून दाखवू नये आणि त्याला कधीही त्रास देऊ नये. नियतीचा फेरा हा वसुलीला निघतो, त्यावेळेस कुणाच्याही वशिला चालत नाही, कुठलाही मोठा वशिला चालत नाही. आणि नियतीचा फेरा, नियतीची वसुली अतिशय सक्त असते. अगदी इसवी सन पूर्व काळात सुद्धा सत्ता झालेल्या आहेत. कुणाची नावं तुमच्या लक्षात राहिली? किती नावं तुमच्या लक्षात आहेत? सत्ता येतात, सत्ता जातात, माणसं येतात, माणसं जातात, काळ काढतात, 100, 200, 300 वर्षांचा काळ निघतो, पण ते कुणाच्याही लक्षात राहत नाही. लक्षात राहतो तो फक्त शिवशाहीचा काळ, कारण ते स्वराज्य होतं, रामराज्य होतं.
त्यांची तत्व होती, निष्ठा होत्या, तत्व विचारांच्या राज्यांचा आणि त्या राजांचा तो काळ लक्षात राहतो. बाकी आजवर किती राजे तुम्हाला लक्षात राहिले? इसवी सन 2रं शतक असेल, 1लं शतक असेल, 3रं शतक असेल, ईसापूर्वीचा काळ असेल, भगवान गौतम बुद्धांच्या नंतरचा काळ असेल, आधीचा काळ असेल, आपण म्हणतो ना बुद्धपूर्व, बुद्धोत्तर, किंवा आपण म्हणतो ईसापूर्व, ईसानंतर, जन्मापूर्वी, मला वाटतं तो सगळा प्रकार आपल्याला माहिती आहे. मला थोडंसं इतिहासातलं तेवढं कळत नाही, पण माझा सांगण्याचा उद्देश आहे त्याच्या आधीचा काळ तुम्हाला किती आठवतो? नाही आठवत, कारण काळ तोच लक्षात राहतो, इतिहास त्यांचाच लक्षात राहतो. इतिहास गद्दारांचा लक्षात राहत नाही, इतिहास पळकुट्यांचा लक्षात राहत नाही, इतिहास पळकुट्यांचा लिहूनही ठेवला जात नाही. आज एका पोस्ट नंतर जर 3 लाख कमेंट, 2-3 लाख कमेंट जर ह्यांना येत असतील ओमराजे निंबाळकरांना, त्यांनी समजून घेतलं पाहिजे भविष्य आपलं कोण्या दिशेने आहे. आपण आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतोय. जरा पहा ही कमेंट बघा. ओमराजे निंबाळकर यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांमुळे आता सोशल मीडियावर चांगलाच कमेंट्सचा वर्षाव होतोय. गद्दारीचा शिक्का अंगावर घेऊ नका, गद्दारी कराल तर पुन्हा निवडून येणार नाहीत, अशा कमेंट्स सोशल मीडियावर येत आहेत. ऑपरेशन टायगरमध्ये ओमराजे निंबाळकर शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार असं म्हटल्यानं सोशल मीडियावरनं जोरदार टीका त्यांच्यावर होतीये. शिवसैनिकांनो लक्षात घ्या, आपलं मात्र ठरलंय. नेते येतील, नेते जातील, नेते पक्षाचा फायदा घेतील. या काळामध्ये, शिवसेनेच्या संघर्षाच्या काळामध्ये आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी आपला विश्वासघात केला. या गोष्टी इथे ठेवूयात, इथेही ठेवूयात, त्यातून मार्ग काढूयात, त्यातून शिकूयात आणि पुढे जाऊयात. शिवसेना तुम्हा आम्हाला मिळून पुढे न्यायची. जोपर्यंत तुमच्या माझ्यासारखा कडवट शिवसैनिक आजही, जोपर्यंत तुमच्या माझ्यासारखा कडवट शिवसैनिक आजही शिवसेनेमध्ये आहे, तोपर्यंत शिवसेनेला मरण नाहीये. शिवसेना कधी मरू शकत नाही. बाळासाहेबांचे हे विचार कधी मरू शकत नाही. सत्ता, पद, संपत्ती, केंद्रातल्या सत्ता, या सगळ्यांचा वापर करून जितकं काही तुम्हाला दाबायचा प्रयत्न होतोय तो होतोय, आम्ही समजू शकतो, आम्ही स्वतः त्याचा भाग आहोत. पण शिवसैनिकांनो, अढळ राहा, अक्षय राहा, पवित्र राहा, प्रामाणिक राहा. आपल्या शिवसेनेला पुन्हा ते चांगले दिवस घेऊन येण्यासाठी उद्धव साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहूयात. इतकंच तुम्हाला सांगतो आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो. या 5-6 खासदारांनी आपले हे विचार बदलावेत, असं काही घडावं, त्यांनी समोर यावं, उद्धव साहेबांसमोर यावं, उद्धव साहेबांसोबत बसावं आणि हा विषय संपून टाकावा. ही अजूनही मनामध्ये का कुणास ठाऊक एक भाबडी आशा आहे. ते सत्य होईल अशी अपेक्षा करू. नाही झालं तरी येईल त्याच्यासोबत, जाईल त्याच्याशिवाय. शिवसेना ही पुढे नेत राहू, हे आपलं ठरलेलं आहे. बाळासाहेबांना दिलेलं वचन हे सर्वतोपरी आहे. मला सांभाळलात, आदित्यजींना सांभाळा, उद्धवजींना सांभाळा आणि महाराष्ट्राचा विकास करून घ्या, हे आपण नक्की करूयात. तुर्तास रजा घेतो. सप्रेम. जय महाराष्ट्र. काळजी घ्या.